नमस्कार भाई और बहनों, आपका स्वागत है राहुल्स किचन में। और आज हम बना रहे हैं मैगी। मैगी एक ऐसी चीज़ है जिसको तुम बहुत ज़्यादा एक्सपेरिमेंटल वो तरीके से बना के ट्राई कर सकते हो। तो अभी हम पहले डालेंगे कांदा, फिर डालेंगे उसमें जीरा मोहरी, फिर उसको देंगे फोड़नी। ये आ गया तेल ऊपर से, देखा? अरे शेफ है भाई, 5 स्टार होटल में कुक करता था पहले वो। मैंने तू वन ओनर है। चिकन ना? हाँ चिकन, हाँ चिकन नहीं। हाँ अभी ये डालेंगे उसमें वो उलटना। हाँ उलटना, सकाळ का उन्नत नहीं है वो। हाँ चलो दिखाओ जरा स्किल्स। हाँ ये हाँ। अभी ये कांदा कब तक अपन डाल के रखेंगे उसको? लाल होने तक, थोड़ा लाल होने तक गाइस। अभी डालेंगे तांबटी। तांबटी को धीरे धीरे फ्लेम होने देंगे वो। ये देखो मैगी वेगी डाल दिया भाई ने, अभी नुस्ता राड़ है। हाँ मैगी के साथ बहुत छिड़कानी होती है गाइस। भाई ने मैगी बना दी और अभी ये भाई अपना इतना सक्सेसफुल शेफ हो गया कि अभी अपना खुद का होटल लॉन्च कर रहा है। कौन सा होटल का नाम? होटल का नाम अभी सोचा नहीं है, देखते अभी। मैगी मैन रखते हैं क्या? मैगी मैन सामान भाग भाई सिर्फ बारिश देखो भाई, बीच में मैगी। काफी टाइम से भूख लगी थी, हम लोग बोल रहे थे क्या बनाए तो मैंने मैगी बनाया। देखो कैसा लग रहा है। दिस इज मैगी। मैगी का मजा, दिस इज बारिश और इतना ठंडा क्लाइमेट है। पूरा मैगी बना के दिया अपने को, टेस्ट करके बता कैसे खाते हैं। चीज तो नहीं है खाली उसमें। No, रुपये मस्त है, I like it। अच्छा है, बस एक्स्ट्रा मसाला ऐड नहीं किया, थोड़ा सा मसाला, थोड़ा सा चीज बहुत अच्छा लगता है। तो ये भी अच्छा है ना। सो गाइस आज का पूरा डे वेस्ट हो चुका है। हम लोग सोचे थे कि व्लॉग बनाएंगे, 5 घंटे में घूमेंगे, पर कुछ नहीं हो पाया क्योंकि बारिश कंटिन्यू सुबह से चालू है और तक चालू है। ये बंदा भी मेरे साथ आया था, इन सबको लेके हम घूमने जाने वाले थे, बट कुछ नहीं हो पाया क्योंकि बारिश इतना तेज़ है कि हम लोग को बाहर निकलने ही नहीं मिला। सो हमने बोला कि चिकन पार्टी करते। सो चिकन आमच्या काकीने बनवलं, काकीने खूप मस्त चिकन बनवलं होतं। मस्त भाकरी बरोबर ते चिकन हाणलं भाता सकट आणि इतकं सुंदर झालं होतं ना, मस्त पोट भरून जेवलेलो आहे। आणि आजचा व्लॉग एवढाच आहे, कारण आज व्लॉग म्हणून काय सांगायला आहे पण नाही आणि कळवायला पण नाही। पोरं सगळी अशी तात्काळ येते बघा बघा। आमचे रायडर पोरांबरोबर खेळत बसले आणि इकडे बघा मस्ती चालले। हा रायडर रोहन सध्या तरी दोन्ही पोरांनी याला बिझी करून ठेवलंय आणि तो एक विकट परिस्थितीमध्ये चिकन, हा जरा सध्या चिकन डायजेस्ट करायचा प्लॅन चाललाय। अशा पद्धतीत चिकन डायजेस्ट केलं जातं। तर हा बघा प्रकार असा असतो, तुम्हाला डायजेस्ट करायचं असेल चिकन तर या पद्धतीत तुम्ही करू शकता, 2 लहान पोरांबरोबर मस्ती करून। अभ्यास सोडला नाही तो आमचा माणूस तिकडे अभ्यास करतोय। हा आणि हा तुम्हाला दाखवतो, या ब्लॉग दाखवतो तुम्हाला, आदर्श दाखवतो। ऍक्च्युली हा हे बघा, हे आमच्याकडे एक माणूस आहे जो खूप अभ्यासू आहे। आम्ही ऐकलं की इथल्या लाईटमध्ये आहे ना तो अभ्यास करतो रोज पुस्तकं घेऊन, आणि तो याच लाईटमध्ये खूप अभ्यास केलेला आहे, डिग्री पूर्ण केलेली आहे आणि सध्या पण तो अभ्यासातच लक्षात आहे। सध्या तो सिलेबस विचारतोय की काय अभ्यास करायचं काय नाही। याच मंदिराच्या लाईट खाली येणे अभ्यास केलेला आहे बघा। हा आता हे कष्ट बघा, सध्या हे मोप घेऊन कष्ट करतोय, म्हणजे पार्ट टाइम हे कामं करून आहे ना हा खूप पैसे कमवतो। आणि त्याच्यानंतर आहे ना याच लाईटाखाली जाऊन इथं, हा तुम्हाला दाखवतो, याच लाईटाखाली त्याने ना अख्खं डिग्री क्रॉस केलेली आहे। आता क्लायमेट खूप सुंदर आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नाही, पण याच लाईट खाली त्याने डिग्री पूर्ण केले, खूप कष्ट केलेत। सध्या सिलेबस विचारताना हा माणूस आहे। यश कुठला सिलेबस विचारतोय, 2 शब्दात सांगाल काय?
कुठला सिलेबस विचारते? सॉरी तो धडपडतोय कारण खूप मेहनत केली त्यांनी कामात. हा काय सिलेबस जरा सांग. अरे मी हे विचारतोय. हा काय सिलेबस सांग. एरोडायनामिक्स. हा कशाचं एरोडायनामिक्स? तू कोणता स्पष्टीकरण देऊ शकाल? मी हा व्हिडिओ टाकणार. तुझी डिग्री काय? डिग्री काय तुझी? डिग्री काय तुमची? BCA बॅचलर्स ऑफ BCA मध्ये हवाई जहाज कुठून आला? डेव्हलप केलाय. कसा कॉम्बिनेशन काय या? नवीन सिलेबस. हा तर मित्रांनो तुम्हाला कळलं ना की याच लाईटाखाली अभ्यास केल्यावर आहे ना तुम्ही IT फील्डचा जॉब करून विमान बनवू शकता. एवढं कळलंय ना तुम्हाला. चला आता बाकी तुम्हाला पुढे दाखवतो. हा सध्या खूप मेहनत करतो जरा. त्यांना मी पार्ट टाइम कामाला ठेवलायचे ताकी जरा पैसे कमवू शकेल. आणि बाकी तर हा एक आयुष्य आहे. हा पण अगरबत्ती लावून अभ्यास करतो रोज. आयुष्य जरा तोंड दाखव. अगरबत्ती करून अभ्यास करतो. हा तर ही शक्कल लक्षात ठेवा. अगरबत्तीमध्ये अभ्यास करून आहे ना अगरबत्ती 95% पडले 12वीला. हा 95% 12वीला पडल्या. अगरबत्तीमध्ये अभ्यास करून अगरबत्तीवर अभ्यास केलाय मी. आणि मला भारतरत्न पुरस्कार भेटले. हा मग तुम्ही अमेरिकेला कधी? रियालिटी 3 रस्ते आय मीन सब्जेक्ट गेलेत. रियालिटी युरोपला जाणार आहे. युरोपला. हा आणि काय डिग्री घेणार आहे तिकडे जाऊन? डिग्री काय अजून विचार नाही केलाय. पण काय करायचं आयुष्यात? काय करायचं तुम्हाला? लाईक तुम्हाला विमान बनवायचंय का IT सॉफ्टवेअर बनवायचे का तुम्हाला कुठला मोठा गॅजेट बनवायचं? काय बनवायचं म्हणजे काय करायचं आयुष्यात? मला लग्न करायचंय माझ्या गर्लफ्रेंड सोबत. अच्छा. बाहेर हनीमूनला जायचं युरोपला. नाही आम्ही करिअर बद्दल विचारतो. ही तुमची पर्सनल निजी लाईफ झाली. त्यात आम्हाला काय इंटरेस्ट नाही सध्या. पण सांगा तुम्हाला भविष्यात काय करायचं? रोबोट करायचंय. हा रोबोट बनवायचं. हा तर भविष्यात हे रोबोट बनवणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट आयुष. काकी जरा मेहनत करताना आणि मी एरोस्पेस बनणार आहे माझा guys. पॅक बनवून देणार मला. 30, 90, 60 काय असेल तो. हे कंटेंट टाकणार आहे. हा ब्लॉग चालू आहे. मी कंटेंट पोस्ट करणार आहे. याचं म्हणणं होतं ते पॅक नव्हते. त्याचं म्हणणं आहे की त्याला शरबत पाहिजे होता ज्याची क्वांटिटी त्याला 30 ml मध्ये पाहिजे होती, 40 ml मध्ये पाहिजे होती, 60 ml मध्ये पाहिजे. चुकीचा अर्थ घेऊ नका गाईस. चुकीचा अर्थ घेऊ नका गाईस. आणि याचं मोटिवेशन आहे म्हणजे ते समोरच्या रोबोटने ना मापाप्रमाणे जेवण, शरबत, पाणी हे सगळं त्यांनी वाटावं अशी याची इच्छा आहे. म्हणजे कोणाला जबरदस्ती नाही झालं पाहिजे. डिटेक्टिव्ह पण. आणि आता चला दुसरं भारतरत्न भेटलेले रोहन भाऊ. तुम्हाला कुठली डिग्री गेलेली आहे तुम्ही सांगू शकता? मी आपल्या वर्ल्ड मध्ये सगळ्यात टफेस्ट डिग्री केली आहे ती म्हणजे BSc IT. हा आणि त्या सगळ्यात टफेस्ट डिग्री. ठीक आहे. त्या डिग्री मधून तुम्हाला काय शिकायला भेटलं? आता काय शिकायला भेटलं? हा ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी शिकायला भेटलं असेल बरे त्यातून. आणि तुम्ही भविष्यात काहीतरी निर्णय घेतला असेल की मला या गोष्टी करायच्या त्या गोष्टी करायच्या. मला टाइमपास शिकायला भेटला. आणि मी जन्म टाइमपास करणार आहे. SK पाटील जायला शिकलो. अच्छा. आणि मला एक सांगा आता आयुष्यात तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची असेल तर तुम्ही काय क्रिएटिव्हिटी बनवणार? मी एक बाईक बनवणार जी उडू शकते, पोहू शकते, सगळं करू शकते. म्हणजे आम्ही राईड करू शकतो. अच्छा. म्हणजे तुमचा हेतू आहे की बायकांनी नाही बाईक सॉरी याचं म्हणणं आहे इसका शादी की बायकरने कुछ भी बोल ऐका थांबा. याचं म्हणणं हे आहे की बायकरने पाऊस असू, ऊन असू किंवा बरफ पडत असू याचं म्हणणं आहे की राईड कधी थांबली नाही पाहिजे. जे की खूप पॉझिटिव्ह पॉइंट आहे. मुलगा एवढा डेडिकेट आहे की हेल्मेट रात्रीचा घालून झोपतो. इतकं डेडिकेशन आहे. हा याचं म्हणणं आहे की ना झोपत जरी तो राईड करत असेल ना तर त्याला मार नाही लागला पाहिजे डोक्याला. सेफ्टी इज इम्पॉर्टंट. रायडर्स कधीतरी भविष्यात आम्ही बाईक मध्ये पण एअरबॅग इन्स्टॉल करू ज्यांनी कुणी आहे ना अंगात फुगा उघडला पाहिजे. बायकांमध्ये आता आणि बाकी आता दीदीची बारी. दीदी तुम्ही काय करता, काय शिकताय आता सध्या? मी आता 9th ला गेलीये. मी आता 9th ला गेली. 9th ला गेले. भविष्यात अँबिशन्स काय तुमचे? तुम्हाला काय बनायचं? मला एरोस्पेस बनायचंय. एअर होस्टेस. ही विमानात जाऊन आहे ना जेवण वाटणार आहे. जेवण नाही ह्याला सेफ्टी बोलतात. सेफ्टी अँड डिफेन्स मध्ये एरोस्पेस मध्ये जेवण बनवणं तुम्हाला मिरची लागले. आता मला सांगा एअर हॉस्टेसचा रोल काय आहे?
नाही म्हणजे जे एरोप्लेन मध्ये जे पॅसेंजर्स बसतात त्यांना सेफ ठेवणं या पॉइंट साठी माझं उत्तर आहे. या बघा मला सांगा, जेव्हा विमान कोसळत असेल तेव्हा एअर हॉस्टेस करणार काय? कशी सेफ्टी शांत ठेवायचा प्रयत्न करणार. नाही, माझा विषय काय माहितीये, विमान पडला तो पायलटचा आहे ना. माझं म्हणणं काय, प्रॉब्लेम आहे, ऐका ना, प्रॉब्लेम आहे. नाही जरा समजा विमान असा खाली कोसळत असेल, तुम्ही त्याला धैर्य दिला, भाई काय नाही होणार, काय नाही होणार, पण विमान तर पडणार आहे, तू मरणार तर आहे ना. मग त्यावेळी धैर्य देऊन काय उपयोग आहे? मग ते सगळे मरणार तर त्याच्यात मी त्याच्याशी नंतर थोडी ना बोलणार. कळलं का तुम्हाला? माझं म्हणणं हेच आहे, असं करा आणि मरून जावा. एअर हॉस्टेसचं काम काय? जेवण वाढणं नाही. That's all. मेरा यही कहना था. आज मेरा एअर हॉस्टेस के जे पण एअर हॉस्टेसचे व्हिडिओ बघतात ना, कमेंट सेक्शन मध्ये सांगा की काय काम असतं. जे पण असो तुमच्या प्रोफेशन, एक मिनिट, जे पण असो तुमच्या प्रोफेशनलला नावं ठेवत नाहीये, बट स्टील माझा पॉइंट काय चुकीचा नव्हता. धैर्य देऊन काही उपयोग नाहीये. पण आता तुझी बारी या. तू कितवी मध्ये काय करतो तू? अभ्यास करतो. काय अभ्यास करतो? स्कूलवाले शिकवतात ते करतो. काय शिकवतात काय मला सांग? सायन्स, मॅथ्स. सायन्स मध्ये काय शिकवतात? एक टॉपिक सांगतो थांब. सायन्स मध्ये काय मला सांग. फोटोसिंथेसिस म्हणजे काय? ते प्लांटची लाईफ सायकल असते. म्हणजे काय होतं? लाईफ सायकल असते प्लांटची. ते थांब ना, प्रोडक्शन लाईन. डोंट डिस्टर्ब. फोटोसिंथेसिस मध्ये काय होतं? म्हणजे मी पण वाचलं, मला आठवत नाही, मी लहान आहे, म्हणजे लहानपणी अभ्यास केला. हा बोला. ठीक आहे सांगा. तिकडे असं म्हणजे फोटोसिंथेसिस एक्सप्लेन करतात की प्लांट फूड कसे बनवतात, कसे राहतात. अच्छा, ते कसे जगतात? ते सन आणि वॉटरने जगतात. कशाने? सन आणि वॉटर. पोरग हुशार आहे. भविष्यात नाही, युव्ही रेज. सन मधून UV रेज निघतात. ठीक आहे. तू शिकू नको. तू ऐकू नको. BSc IT वाला त्याला ऐकू नको. BSc IT करून त्याचं काय नाही, मी डिग्री करून BE करून काय उकाडलं ना. चल बोल पुढे. आता तुला भविष्यात काय बनायचं? इंजिनियर नाहीतर नको बनू. बोल पुढे बोल. पायलट बनणार. आर्मी मध्ये. म्हणजे एअर हॉस्टेसच्या सोबत. नाही हे बघा, हे जरा म्हणजे तुला लढाऊ विमान उडवायचे, लायक जेट प्लेन उडवायचे, देशासाठी सेवा करायची. हे बघा, ह्याला म्हणतात खरं पुत्र साताऱ्याची शान. म्हणजे या भावानी आमच्या मान सन्मान राखलेला आहे. म्हणजे हा देशासाठी काहीतरी कर्तव्य गाजणार आहे. मी IT सपोर्ट करून काही करत नाही देशाचं भलं, मी माझं भलं करतोय. हा BSc IT करून घरी अजून तो तिकडं काय MCA ना BCA करून तो तिकडे ना सध्या झाडाखाली अभ्यास करतो अजून. ठीक आहे. कॅमेरामॅन काय करतो? कॅमेरामॅन. आणि हा रोबोट आणि जो कॅमेरामॅन आहे आमच्या नाही जो कॅमेरामॅन आहे ज्याचा ब्रेकअप झालाय तो सध्या डेव्हलपर आहे. ब्रेकअप झाला, काय डेव्हलप करतो देव जाणं, त्यालाच माहिती आहे. पण भावाला पगार जास्त भेटतो आणि जेव्हा तेव्हा आम्हाला पैशाची गरज असते भाऊ मदत करतो. मग मी त्याच्याबद्दल वाईट शब्द बोलणार नाही, मला पटणारही नाही. क्रिएटिव्हिटी. आता मला सांग, तुम्हाला जर विमान उडवायचं असेल, तुझ्या समोर असं जर युद्धामध्ये असं समोरासमोर पाकिस्तानचा विमान आला, तू काय करणार? मी त्याच्यावर मिसाईल लॉन्च करणार. त्याने मिसाईल लॉन्च केली तर तू काय करणार? तर मी त्याला डॉज करणार. कसं करणार? प्लेनला साईडला घ्यायचं. जर त्याने तुझ्या विमानाला लॉक केलं तर मी उडी मारून पॅराशूटने खाली पडणार. मग उपयोग काय? ना करोडोचा विमान माझा घालवला तू, आमच्या टॅक्स बंद येतो का नाही? बघ काय करायचं माहितीये, बघ देशासाठी आहे ना जीव गेला तरी चालेल, त्याची वाट लावायची. आपण मरेंगे ना तो सामने वालों को लेके भी मरेंगे, यही एजेंडा है आर्मी से, यही सीखे. चला आता आला मुद्दा. थांब तू काय बोलू नको आता. थांब, आता फायनल इंटरव्ह्यू आहे. हा लास्ट पर्सन राहिलेला आहे. हा ठीक आहे. याने काय केलाय BCA. सर तुमचं असं काय अपेक्षा की तुम्ही BCA करून तुम्हाला काय करायचं, स्पेशल आयुष्यात काय करायचं? BCA करून मी विचार करतोय ऍस्ट्रॉनॉट बनीन, चंद्रावर जायचा विचार करतोय. मला सांगा चंद्रावर जाऊन, एक मिनिट,
चंद्रावर जाऊन तुम्ही काय करायचं चंद्रावर जाऊन माझा असं हायब्रिड बिब्रिड आहे आता हायब्रिड हायब्रिड आहे, मका हा. आहे, भात आहे, हा. तो म्हणजे असं ज्वारी. चालू आहे पण plan. मी काय ऐकलंय पाणी आहे का तिथे चंद्रावर? पाणी आहे ना आपल्या छबूत आता आहेत ना वीर गांधली. पण काय चंद्रावर तुम्ही सप्लाय नेणार कसं, म्हणजे कनेक्शन कसं नेणार तुम्ही तिथपर्यंत? पाईपलाईनचे कनेक्शन तुम्ही तिथपर्यंत कसं नेणार? मोहम्मद बोरवाला मोहम्मद बोरवाला पण एवढी मिनिटं मोठी बोरवाला. सप्लायचा खर्च तुम्हाला परवडेल का? अरे काय आयला वाटतं ना. रे बाय, पाटील बाय. पाटील पॉवर आहे ना. आणि तुम्ही तिथं शेती करून कोणाला विकायचा प्रयत्न करणार? नाव खराब नको करू पवार आहे. शेतीच जरी तुम्ही हायब्रिड उगवलं, चला किती समजा 4 ट्रक भरून तुम्ही हायब्रिड उगवलं, केली का मस्ती रे, केली का म्हणजे मस्ती? किती 8 एकरात जमीन आहे 8 एकरात आपल्याला. जमीन आहे. 4 ट्रक. फॉर काइंड इन्फॉर्मेशन, भावाने 8 एकर जमीन ऑलरेडी बुक केलेली आहे चंद्रावर. बुक? नासालाही नाही अरे, कोण माहिती. आहे हो इंटरव्ह्यूवर? माग जेव्हा घेऊन. माग जेव्हा चंद्रयान 1 आणि 2 गेला होता ना, 1 फेल झाला होता चुकून. 2 मध्ये भावाने आहे ना 8 एकर जमीनचे पैसे देऊन बुकिंग करून आलेला आहे. ठीक आहे. तर नाही, तुला नाही माहित, भविष्यात कधी मोदींना सांगू आम्ही की चंद्रावर जमीन आहे ना भावाची नावाने बॅनर लावूया. आपले मामा गेलेले ना, नील आता आर्मस्ट्रॉंग. मागच्या महिन्यात मामा नील लावला. आर्मस्ट्रॉंग गेलेले नील आपले आर्मस्ट्रॉंग. मामा. नील आर्मस्ट्रॉंग. मग आता त्यांनी काय केलं, तिथे जाऊन काय संशोधन लावलं जमिनीमध्ये? इकडे जाऊन म्हणजे त्यांना मी मेन काय म्हणलेलं, मल्चिंग घाला, पाणी सोडायचं, पाठ काढायचं. हा हा. अर्ध्यातली कामं ठेवून आल्या ते, तर मी काय करणार, आपल्याला जावंच लागते पुढे. कामं बिमं मग आता शेती परत बिती चंद्रावर पोटपाण्याला. तुम्ही कधी जाणार आहे? आम्हाला पण कधी तिकडे आता interview द्या. ह्यो आहे एक सलीम भाई, हा त्यानं आता खताची ट्रॉली पाठवल्या, हा. ती तेवढी भरली की मग खताची ट्रॉली तुम्ही कशी ट्रान्सफर केली? आम्हाला जायला उत्सुकता आहे, म्हणजे कसे नेणार तुम्ही तिथपर्यंत? ते न्यायला कसं काय, आता बघा आपले बाजूचे ते इलॉन मस्क कांबळे, हा. त्यांची टॅक्सी चालते. अच्छा, म्हणजे ते रॉकेटला टॅक्सी लावतात. आपले इलॉन मस्क कांबळे अच्छा, म्हणजे ते कसे करतात, नेतात कसे? मला जरा कसं सांगाल? मला नाही. त्यांचा कसं ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे. हा. त्यांना आपलं 500 रुपये हजेरीनं दिले की सोडतात आम्ही ते. करतो. म्हणजे रॉकेट मध्ये डायरेक्ट ट्रॉली टाकतात आणि डायरेक्ट हात पोचवतात. अच्छा, आणि बियाण्याचं कसं करतात? सरकारी मोदी नियोजन मध्ये येतात जे. मोदी नाही तिकडं, अहो काय सांगू मला, काँग्रेस आल्या अख्खी वाट लावून ठेवल्या. चंद्रावर वाईन समजू शॉप. नका, आम्ही पोस्ट करणार आहे उद्या. परत घाबरत तुम्ही नाही. आक्षेप केला तर कोण घाबरत अक्षय? नाही आम्ही नाही घाबरत बिबरत कसा गोष्ट. अच्छा, चला, तुम्हाला बियाण फुकट मध्ये भेटतं की तुम्ही पैसे देऊन घेता? द्या ना आपले. आता त्यांचा दुसरा प्लॅन असा आहे, चंद्रावर वाईन शॉप खोलणार आहेत ते. आपलं वाईनचं काम चालू आहे ना. वाईन शॉपचं. सेक्टर 18 म्हणजे आपली सप्लाय वाईनची पण तिकडे करणार आहे. मस्त. सेक्टर कारण नाही का? आता सप्लाय किती प्रमाणात प्लॅन करता तुम्ही? आता सगळ्यात सध्या तरी तिकडं माणसं राहायला नाही, तर कसं करणार तुम्ही? साधारणतः म्हणायला गेलं तर आम्ही माणसं 60 म्हणजे जमा करतोय. माणसं आहेत हे. आपल्यात, पाटील कितीच आहेत माणसं. आम्ही 60 किती तसं टर्नओव्हर आहे तुमचा तिथे? म्हणजे लाईक तिकडनं तुम्ही उत्पादन करता, चंद्रावर इकडं आणता. शेतकरी माणूस हो, किती कमावणारे कमावणार, जास्तीत जास्त कमावलं 1.5 लाख 2 लाख 2 लाख 2 मिनिट, एका मिनिटाला. 4 करोड, एका 5 मिनिटाला. करोड, 700 करोड, 800 करोड. गायस, हा खूप अमीर माणूस आहे. कुठला लक्षात ठेवा. आमिर? चंद्रावर जाऊन शेती करतो हा. काका, बरं, मी काय म्हणतोय, ओ काका, पोरगा चंद्रावर शेती करते. चला मी काय म्हणतोय, मी येतो. चंद्रावर शेती करतो माझं तो. पोरगा मल्चिंग, चंद्रावर शेती करते. माझं मल्चिंग बाकी आहे, मी येतो. हा, तुम्ही जाऊन त्या लाईटात जाऊन अभ्यास करा. खेती का शेती. शेती करते ज्वारी. शेती आणि खेती दोन्ही. आणि आपले फोटोग्राफर, व्हिडिओ शूटर. मेन इंटरव्ह्यू राहिलाय. जाऊ द्या, आता कोणी राहिलं नाही. आपल्याकडे सगळ्यात हुशार विद्यार्थी हा होता. क्रिएटिव्हिटी. अच्छा, चल याला भावाला काहीतरी क्रिएटिव्हिटी सांगायचं. सांग, तुला काय क्रिएटिव्हिटी करायची आयुष्यात? कसला क्रिएटिव्हिटी करायचं? आम्ही तर काय आयुष्यात उकाडलं नाही. ठीक आहे. ते सॉल्ट वॉटर असते ना, मिठाचं हा. पाणी, ते आपण पिऊ नाही शकत ना. हा. तर अशी एक मशीन बनवणार जे ज्याने सॉल्ट वॉटर पाणीमध्ये बदलेल. आम्ही मग ते बदलतं ऑलरेडी आहे. ते ऑलरेडी आहे. असं काहीतरी प्रकरण चाललंय. तू काय कर चाललं माहिती ना आहे. आहे. चला, तू काय कर माहितीये, आपलं जे गोड पाणी पावसाचं येतं किंवा काही खारं पाणी आहे ना, त्याचं तू ना CNG गॅस तयार. माणसाला ना CNG गॅसची लय आवड आहे. सकाळीच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं, माणसं लाईनमध्ये उभं राहतात CNG साठी. त्याचा काहीतरी तोडगा काढ. म्हणजे माणसाने काय केलं पाहिजे, घरात असं CNG गाडीला लावलं ना फुल,
असं काय टेक्निकल विचारतो आपली आयडिया कशी वाटते आता एलपीजी गॅस आपण आपलं महानगर गॅस जे सप्लाय करतो घरापर्यंत जेवणासाठी तसं सीएनजी सप्लाय घरापर्यंत नाही होऊ शकत का तुमचं म्हणणं काय होईल की आपण करूया की मी बोलतोय त्यासाठी फक्त 10 करोड रुपये पाहिजे कोण काढतं सांगा भाऊ त्यांनी चिकन हो हा नाही या काकीने आपलं चिकन बनवलं काकी कुठे खाली वाटतं काकी काम होत राहील काकी चिकन मस्त होतं काकी काय केलं होतं तुम्ही काय टाकलं होतं काय 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 केलं होतं चिकन मध्ये काय टाकलं बोला लाजू नका आपला चॅनल आहे काय गेलं पाहिजे बाकी कोणाचं नाही फक्त आम्हाला एवढं सांगा मेनू सांगा की काय बनवलं कसं बनवलं एवढं सांगा हे प्रेक्षकांनो जे चिकन खाल्लंय त्याचा मेनू सांगणार आहे कसं बनवलं सांगा काय टाकलं चटणी किती टाकली सॉरी कट आता काय ऑप्शन नाही का ते त्यांची रेसिपी राज म्हणून ठेवणार असेल चिकन बनवायचं होतं म्हणून माझ्या मम्मीनं पहिले मेथीची भाजी कापली मेथीची भाजी कापल्यानंतर त्यानंतर पनीर घेतल्यानंतर त्याला वाटल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं थोडे हळकुंड केल्यानंतर त्याला दिली फोडणी त्यानंतर उसमें थोड़ा डालेंगे जीरा मोहरी के बाद उसमें डालेंगे थोड़ा हळकुंड के बाद थोड़ा सा डालेंगे उसमें बेकिंग सोडा के बाद डालेंगे उसमें कोकम डालने के बाद उसमें डालेंगे डालने के बाद उसमें डालेंगे थोड़ा सा के बाद थोड़ा डालेंगे फेनल के बाद डालेंगे थोड़ा गोळी के बाद डालेंगे थोड़ी होळी त्यानंतर होळी आणि हॅपी दिवाळी चला हे चिकन खाल्ल्यावर तुम्ही नक्की वर जा काकीने खूप सुंदर बनवलं होतं त्यांनी फक्त आमचा घाटी मसाला क्लिअर सांगतो तुम्हाला मेनू सांगतो घाटी मसाला आमच्या साताऱ्याचा जो शान आहे आमच्या साताऱ्याची तो आणि बाकी चिकन आणि इतर गोष्टी तर तुम्हाला माहिती आहे चिकन मध्ये काय टाकतो कांदा टोमॅटो जे प्रमाणे तो खूप मस्त रस्सा झाला होता आणि ज्वारीची भाकरी होती आणि लिटरली तुकडे करून खाल्लं होतं तुकडे करून खाल्ले आम्ही भाकरी अशी कुचकरून खाल्लेली आहे चालेल जेवल्यानंतर मारू नये आणि तुम्ही माझ्या पोटावर बघू शकता की आम्ही किती खाल्लेलं आहे खूप अतिशय सुंदर जेवण होतं आणि आम्हाला खूप खाल्लेलं आहे चुकीचा अँगल मारू नको रेकॉर्ड होतं मी व्हिडिओ पोस्ट करणार आहे तर आहे ना 20 मिनिटाच्या वर गेली आता ठीक आहे ना ते करू नये फायनली आहे ना तुम्हाला सांगतो चिकन खूप सुंदर होतं सगळ्यांनी एन्जॉय केलंय सगळे जेवले सगळे लोक आणि हा भाऊ इकडे जरा अँगल मार याचा ब्रेकअप झाला होता याची शक्ल लक्षात ठेवा हे बघा हे ना सध्या यश दिलासा दे त्याला चांगला दिलासा दे चांगला दिलासा दे यश किती वर्षाचं प्रेम होतं त्याच्या यश किती वर्षाचं प्रेम होतं तू कॅमेरावर आहे हा तुला नको 2.5 महिन्याचं प्रेम होतं भावाला लय दुःख झालंय आणि खूप त्रास झालेला आहे त्याचा त्यांनी काही मदत केली नाही इंस्टाग्राम वरती कॉन्टॅक्ट केला होता म्हणून सेफ राहावा सतर्क राहावा गाईस जरा सांभाळून याचा ब्रेकअप झालाय कुठली पोरगी 10 वेळा विचार हे मला नाही मी त्यातला नाही चुकीचं आहे बाबा हे चुकीचं आहे भावाचा ब्रेकअप झालाय जरा सदमेत त्याला सांभाळून घेतो मी मित्रा जे पण होईल सांभाळून घ्यायला जाईल हा ठीक आहे भाऊ बघा असं तोंड लपवतोय माहिती नाही का ब्रेकअप झाल्यापासून लपवतोय तो तोंड असंच आहे त्याला काय प्रॉब्लेम नाही आणि काका अभ्यास करतात आता काका अभ्यास करतात ते हा ते जरा इंटरनेटवर नवीन शोध आपलं काका या काकांकडे येऊया आता आपण हा या तुम्ही काय संशोधन लावताय मोबाईलवर संशोधन काय लावताय मोबाईलवर नवीन काय शोधताय मोबाईल हा मोबाईलवर काय शोधताय मोबाईलमध्ये सूचना जोडले जातात तुम्ही मोबाईल बंद करून आराम करावा हे संशोधन होतं हा म्हणजे त्यांचं मुद्द्याचं म्हणणं हे आहे की मोबाईलचा तुम्ही खूप वापर करता शरीराला आराम भेटत नाही आणि पुरं नाचलेले त्या मोबाईलमुळं आणि यश तर इकडे या यश तुम्ही मोबाईलचा वापर किती करता प्लीज त्याला सांगा हे बघा हे जरा जास्त मोबाईल वापरतात ते म्हणून शक्य लपवतात ते सांगा तुम्ही मोबाईलचा किती वापर करता किती तास वापर करता हा याचं म्हणणं आहे की 20 तास वापर करतो आणि 2 म्हणजे 20 तास म्हणजे हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोबाईलमध्ये खूप अभ्यास करतो वरच्या झाडाखाली सॉरी
वरती लाईट आहे अगरबत्ती घेऊन अगरबत्ती नाही वरच्या लाईट वर मी मगाशी दाखवलं धुक्यात अभ्यास करतो आणि त्याला आता यो मगाशी नारळ भेटलेला आहे सर तुम्हाला नारळांना आणि आलेली आहे छमया नाही हा मगाशी ब्रेकअप Breakup boy आहे. झालेला दादा आहे असे शक्कल लपून आम्ही लपवत असतात त्या असेच धंदे करत असतात सर तुमचा नारळाने सन्मान करतो सर ब्रेकअप झाल्याबद्दल तुम्हाला नारळाने मी सन्मान देतो आणि कृपया करून तुम्ही या नारळाचा मान राखावा आणि लवकरात लवकर दुसरी पोरगी पाठवावी असं माझी इच्छा आहे भाऊ तयार आहे याच्यासाठी भावाने होकार दिलेला आहे त्याची शक्कल मी नाही दाखवणार कारण माझ्या कंटेंटमध्ये रविराज हा खूप महत्त्वपूर्ण आहे ज्याची शक्कल मला दाखवायची नाही ठीक आहे चला आता सगळ्यांचे इंटरव्ह्यू झालेत सगळे झोपायची तयारी करतात बस करूया आता आजचा दिवस एवढाच ऑलरेडी खूप मोठा उडाव झाला चांगला बोले हा बस आता सकाळी बस बाय गाईस बाय